रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. बाहेर पाऊस जोरात सुरू होता. विजांचा आवाज सतत येत होता आणि छोट्याशा घरात बसलेला अमोल पूर्णपणे खचलेला दिसत होता. त्याच्यासमोर टेबलावर बँकेची नोटीस पडली होती. शेवटची सूचना. त्या एका कागदाने त्याचं आयुष्य जणू थांबवलं होतं. 2 वर्षांपासून व्यवसायात नुकसान होत होतं. आधी दुकान बंद झालं, मग कर्ज वाढलं, मित्र दूर गेले, नातेवाईकांनी तर फोन उचलणं बंद केलं. आता तर घरही जाणार होतं. आई कोपऱ्यात शांत बसून जप करत होती. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अमोल चिडून म्हणाला, आई, किती दिवस हा जप करणार आहेस? काहीच बदलत नाही. आईने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. सगळं संपलं असं वाटतं ना बाळा, तेव्हाच स्वामी जवळ असतात. अमोल काहीही बोलला नाही. त्याला आता कोणत्याच गोष्टीवर विश्वास उरला नव्हता. त्या रात्री तो झोपायला गेला, पण डोळ्यांना झोप लागत नव्हती. मनात सतत विचार, उद्या काय होणार, घर गेलं तर, आईला कुठे घेऊन जाऊ. तो उठला, पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेला आणि अचानक त्याला एक विचित्र सुगंध जाणवला. उदबत्तीचा. खूप शांत, खूप प्रसन्न. तो थबकला. घरात कुठेच उदबत्ती लावलेली नव्हती. आई झोपली होती. मग हा सुगंध कुठून येत होता? तो हळूहळू हॉलमध्ये आला आणि त्याची नजर भिंतीवरच्या स्वामींच्या फोटोवर गेली. फोटोसमोर छोटासा दिवा होता. दिवा बंद होता, पण तरी त्या फोटोभोवती हलका प्रकाश दिसत होता. अमोल घाबरला. तो काही क्षण जागेवर उभा राहिला. तेवढ्यात बाहेर जोरात वीज चमकली आणि त्याचा स्पष्ट आवाज ऐकू आला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अमोल दचकला. तो इकडे तिकडे पाहू लागला. घरात कोणीच नव्हतं, पण त्या एका वाक्याने त्याच्या अंगावर काटा आला. त्याच्या डोळ्यात अचानक पाणी आलं. तो फोटोसमोर बसला. आयुष्यात पहिल्यांदाच त्याने मनापासून हात जोडले. स्वामी, खरंच असाल तर मला मार्ग दाखवा. त्या रात्री तो तसाच फोटोसमोर झोपून गेला. सकाळी त्याला दरवाजावर टकटक ऐकू आली. दार उघडलं तर समोर गावातला जुना मित्र उभा होता, रोहन. जवळपास 3 वर्षांनी तो अचानक समोर आला होता. अरे तू? रोहन हसला. काल रात्री अचानक तुझी खूप आठवण आली म्हणून आलो. अमोल काही बोलला नाही. दोघे बसले. गप्पा सुरू झाल्या आणि बोलता बोलता रोहन म्हणाला, मी नवीन वेअरहाऊस सुरू करतोय. मला विश्वासू माणूस हवा आहे. तू येणार का? अमोल थबकला. त्याला काय बोलावं कळेना. काल रात्रीपर्यंत ज्याला सगळं संपल्यासारखं वाटत होतं, त्याच्यासमोर अचानक एक दार उघडं होतं. आई आतून बाहेर आली. तिने स्वामींच्या फोटोकडे पाहिलं आणि फक्त हसली. त्या दिवशी अमोलने पहिल्यांदा शांत मनाने जप केला, श्री स्वामी समर्थ. त्या दिवसानंतर त्याच्या आयुष्यात गोष्टी हळूहळू बदलायला लागल्या. पण त्याला अजूनही माहिती नव्हतं, स्वामींचा खरा संकेत तर आता सुरू झाला होता. रोहनच्या वेअरहाऊसमध्ये काम सुरू करून अमोलला जवळपास 1 महिना झाला होता. आर्थिक परिस्थिती अजून पूर्ण सुधारली नव्हती, पण घरातली शांतता परत आली होती. आईच्या चेहऱ्यावरचं काळजीचं सावट कमी झालं होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमोल पुन्हा हसायला लागला होता. पण त्याच्या मनात एक प्रश्न सतत फिरत होता. त्या रात्री त्याला आवाज खरंच ऐकू आला होता का? की ते फक्त त्याचं मन होतं? एक दिवस रात्री तो उशिरा घरी आला. खूप थकला होता. जेवण करून तो लगेच झोपला आणि त्या रात्री त्याला एक विचित्र स्वप्न पडलं. तो एका जुन्या मंदिरासमोर उभा होता. आसपास खूप धुके होते, शांतता, फक्त घंटांचा हलका आवाज. अचानक त्याला समोरून एक वृद्ध माणूस चालत येताना दिसला. पांढरी दाढी, डोक्यावर टोपी, डोळ्यात विलक्षण तेज. ते त्याच्या समोर येऊन थांबले आणि म्हणाले, मार्ग बदलू नकोस. अमोल काही बोलणार इतक्यात त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. क्षणात सगळीकडे प्रकाश पसरला आणि अमोलची झोप उडाली. तो घामाने पूर्ण भिजला होता. सकाळी त्याने आईला सगळं सांगितलं. आई शांतपणे ऐकत होती. मग तिने कपाटातून एक जुना फोटो काढला. अमोलने फोटो पाहिला आणि तो स्तब्ध झाला. फोटोमध्ये अगदी तेच वृद्ध होते जे त्याच्या स्वप्नात दिसले होते. ते होते श्री स्वामी समर्थ. अमोलच्या अंगावर काटा आला. तो काही क्षण फोटो पाहतच राहिला. आई हळू आवाजात म्हणाली, जेव्हा भक्त पूर्णपणे हरवतो तेव्हा स्वामी त्याला मार्ग दाखवतात. त्या दिवसानंतर अमोल रोज सकाळी स्वामींच्या फोटोसमोर बसू लागला. त्याच्या मनातली भीती कमी होत होती.
पण त्याला अजून एक मोठी परीक्षा द्यायची होती. वेअरहाऊसमध्ये अचानक मोठं नुकसान झालं. रोहन खूप तणावात होता. काही महत्त्वाचा माल चोरीला गेला होता. सगळे कामगार संशयाखाली आले आणि एका माणसाने अमोलवर आरोप केला. हाच असेल चोर, नवीन आहे. रोहन गप्प बसला. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. ज्याने त्याला आधार दिला त्याच्यासमोर तो आज संशयित ठरला होता. त्या रात्री तो पुन्हा स्वामींच्या फोटोसमोर बसला. मी काही चुकीचं केलं नाही स्वामी. आणि त्या क्षणी त्याचा फोन वाजला. रोहनचा फोन होता. अमोल, CCTVमध्ये सगळं दिसलं. तू निरपराध आहेस. अमोल काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने फक्त फोटोसमोर हात जोडले. धन्यवाद स्वामी. पण ही फक्त सुरुवात होती. कारण पुढे जे घडणार होतं त्याने अमोलचं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. त्या घटनेनंतर रोहनचा अमोलवरचा विश्वास आणखी वाढला. एक दिवस दोघे वेअरहाऊसमध्ये बसले होते. रोहन अचानक म्हणाला, अमोल, 2 दिवस सुट्टी घे, कुठेतरी जाऊन ये. अमोल हसला. कुठे जाऊ? रोहन शांतपणे म्हणाला, अक्कलकोट. हे नाव ऐकताच अमोल काही क्षण गप्प झाला. त्याने आयुष्यात कधी अक्कलकोटला जाण्याचा विचारही केला नव्हता. पण मनाच्या आत कुठेतरी त्याला वाटलं जावं. 2 दिवसांनी तो आणि त्याची आई बसने अक्कलकोटकडे निघाले. संपूर्ण प्रवास आई सतत जप करत होती. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अमोल खिडकीतून बाहेर पाहत होता. मनात एक विचित्र शांतता होती. अक्कलकोटला पोहोचल्यावर पहिल्याच क्षणी त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. हवा वेगळी होती. मन हलकं वाटत होतं. मठात प्रवेश करतात घंटांचा आवाज कानावर आला. लोक शांतपणे दर्शन घेत होते. काहींच्या डोळ्यात अश्रू होते, काही फक्त शांत बसले होते. अमोल स्वामींच्या पादुकांसमोर उभा राहिला आणि अचानक त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहायला लागलं. का त्यालाही समजत नव्हतं. त्याला फक्त इतकं जाणवत होतं जणू तो इथे पहिल्यांदाच आला नव्हता. त्या रात्री ते मठाजवळच्या छोट्या खोलीत थांबले. रात्री जवळपास 2 वाजता अमोलला जाग आली. बाहेरून मंद भजनाचा आवाज येत होता. तो हळूच बाहेर आला आणि त्याने पाहिलं, एक वृद्ध साधू मठाच्या कोपऱ्यात बसले होते. ते शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. अमोल जवळ गेला. साधूंनी विचारलं, घाबरतोस अजूनही? अमोल दचकला. कारण हेच शब्द त्याच्या मनात रोज फिरत होते. तो काही बोलला नाही. साधूंनी हसत त्याला एक छोटा नारळ दिला आणि म्हणाले, विश्वास ठेव. अमोलने नमस्कार केला. पण काही क्षणांनी तो मागे वळून पाहतो तर तिथे कोणीच नव्हतं. तो पूर्णपणे हादरला. सकाळी त्याने आईला सगळं सांगितलं. आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती फक्त म्हणाली, स्वामी भेटले तुला. त्या दिवसानंतर अमोलच्या मनातली शेवटची भीतीही संपायला लागली. पण घरी परतल्यावर त्याची वाट पाहत होतं एक मोठं सत्य. अक्कलकोटहून परत आल्यावर घरात एक वेगळीच सकारात्मकता जाणवत होती. आई अधिक आनंदी दिसत होती. अमोलही कामात लक्ष देऊ लागला. पण एक रात्र अशी आली जी तो आयुष्यभर विसरू शकला नाही. त्या दिवशी आईची तब्येत अचानक बिघडली. तिला जोरात ताप आला. रात्रभर ती बेशुद्धसारखी पडून होती. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं होतं पण फरक पडत नव्हता. अमोल खूप घाबरला. तो सतत स्वामींच्या फोटोसमोर बसून जप करत होता. रात्रीचे जवळपास 3 वाजले. घरात पूर्ण शांतता होती. अचानक स्वयंपाकघरातून भांड्यांचा हलका आवाज आला. अमोल उठला. तो हळूहळू तिकडे गेला पण आत कोणीच नव्हतं. तेवढ्यात त्याच्या नजरेत काहीतरी पडलं. गॅसजवळ ठेवलेला पाण्याचा तांब्या हलत होता. जणू कुणीतरी नुकताच हात लावला होता. अमोल घाबरला. तो परत हॉलमध्ये आला आणि त्याला एक विलक्षण सुगंध जाणवला. उदबत्तीचा. अगदी पहिल्या रात्रीसारखाच. क्षणभर त्याला वाटलं कुणीतरी त्याच्या मागे उभं आहे. त्याने हळूच मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं. पण त्याच्या मनात अचानक शांतता पसरली. तो आईजवळ बसला आणि काही मिनिटांनी आई हळूहळू डोळे उघडले. अमोल, तो आनंदाने रडू लागला. आई हळू आवाजात म्हणाली, आत्ताच एक वृद्ध माझ्या डोक्यावर हात ठेवून गेले. अमोल स्तब्ध झाला. त्याच्या अंगावर काटा आला. त्या रात्रीनंतर आईची तब्येत वेगाने सुधारायला लागली आणि अमोलच्या श्रद्धेला आता शब्दांची गरज उरली नव्हती. त्याला समजलं होतं स्वामी फक्त फोटोमध्ये नाहीत, ते अनुभवात आहेत, विश्वासात आहेत, आधारात आहेत. पण अजून एक शेवटचा संकेत बाकी होता.
काही महिने उलटले. आता अमोलचं आयुष्य पूर्ण बदललं होतं. वेअरहाऊसचं काम चांगलं सुरू होतं, घरात आनंद होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमोल रोज सकाळी शांत मनाने जप करत होता. एक दिवस रोहनने त्याला विचारलं, तुझ्यात एवढा बदल कसा झाला? अमोल काही क्षण शांत राहिला, मग तो हसला. मी आधी सगळं स्वतःचं सांभाळायचा प्रयत्न करत होतो, आता फक्त विश्वास ठेवतो. त्या रात्री अमोल घराच्या गच्चीवर बसला होता. आकाशात हलका पाऊस सुरू होता. तो शांतपणे डोळे बंद करून बसला आणि अचानक त्याच्या मनात पुन्हा तोच आवाज घुमला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. यावेळी तो घाबरला नाही. त्याच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. त्याने डोळे उघडले. समोर काळोख होता, पण मनात प्रकाश होता. त्या दिवसानंतर अमोलने एक निर्णय घेतला. जसं त्याला आधार मिळाला तसाच आधार इतरांना द्यायचा. त्याने छोट्या छोट्या स्वामी अनुभव कथा लोकांना सांगायला सुरुवात केली. लोक येऊ लागले, कोणी दुःख घेऊन, कोणी भीती घेऊन, कोणी प्रश्न घेऊन. आणि अमोल प्रत्येकाला फक्त एकच गोष्ट सांगायचा, श्रद्धा ठेव, बाकी स्वामी पाहतील. एक दिवस त्याच्याकडे एक तरुण मुलगा आला, पूर्ण खचलेला, डोळ्यात अश्रू. त्याने विचारलं, खरंच स्वामी मदत करतात का? अमोल काही क्षण शांत राहिला. मग त्याने भिंतीवरच्या स्वामींच्या फोटोसमोर पाहिलं आणि हसत म्हणाला, जेव्हा सगळे हात सोडतात ना, तेव्हा त्यांचा हात सुरू होतो. त्या क्षणी खोलीत पुन्हा तोच सुगंध दरवळला, उदबत्तीचा, शांत प्रसन्न आधार देणारा. आणि अमोलच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, कारण त्याला माहीत होतं स्वामी अजूनही त्याच्या पाठीशी उभे आहेत. श्री स्वामी समर्थ.